भिवंडी महापालिका अशी एकमेव महापालिका जिच्या महापौर पदाची निवडणूक उद्या म्हणजेच 20 फेब्रुवारीला होते। पण आता इथलं राजकारण रंगतदार व्हायला सुरुवात झाली आहे। कारण भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकाला आणि पूर्वाश्रमीच्या काँग्रेसमध्ये असलेल्या व्यक्तीलाच काँग्रेसनं थेट महापौर पदाची ऑफर दिली आहे। आणि ही व्यक्ती किंवा नगरसेवक हा एकटा नाही तर त्याच्या गटातील तब्बल 9 जणांना घेऊन तो भिवंडी सेक्युलर फ्रंट सोबत जाणार असल्याची माहिती आहे। तरी यामुळेच भिवंडी महापालिकेतलं राजकारण तापणार आहे आणि भाजपच्या ऑपरेशन लोटसला सुरुंग लागणार आहे असं तरी दिसतंय। तरी भिवंडीचं राजकारण समजून घेण्यासाठी आणि भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीतला ट्विस्ट समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपले स्वागत। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेबाबत आपण बोलतोय, तर आधी भिवंडी महापालिकेचं आताच्या निवडणुकीच्या निकालानंतरचं पक्षीय बलाबल आधी समजून घेऊयात आणि मग पुढे चर्चा करूयात। भिवंडी महापालिकेत एकूण जागा आहेत 90, बहुमताचा आकडा सांगायचा झाला तो 46 इतका आहे। आता कुठल्या पक्षाला किती जागा, तर काँग्रेसला 30 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष आहे त्यांना 12 जागा, समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक निवडून आलेत। विशेष म्हणजे हे तीनही पक्ष भिवंडी सेक्युलर फ्रंट म्हणून एकत्र आहेत आणि यांचं स्पष्ट बहुमत होत आहे, म्हणजे 46 बहुमताचा आकडा आहे, पण यांचं गणित 48चं होत आहे। आता इतर पक्षांबाबत सांगायचं झालं तर भाजप 22, शिंदेची शिवसेना 12, कोणार्क विकास आघाडी 4, भिवंडी विकास आघाडी 3 आणि इतर 1 असं हे पक्षीय बलाबल आहे। आता मी आधी जसं म्हटलं, भिवंडी महापालिकेच्या एकूण जागा 90 आहेत, बहुमताचा आकडा 46 आहे। त्यामुळे जर सत्तेत यायचं असेल तर भिवंडी सेक्युलर फ्रंटकडे एक हाती स्पष्ट बहुमत आहे, ते म्हणजे 48, आणि भाजप आणि सहयोगी पक्षांचा जो आकडा आहे त्यांच्याकडे आहेत 42, म्हणजे त्यांना बहुमतासाठी कमी पडतायत 6 नगरसेवक। पण आता खरी गंमत इथेच आहे की या 42 मधून सुद्धा जे 9 भाजपचे नगरसेवक आहेत ते भिवंडी सेक्युलर फ्रंट सोबत जाण्याच्या तयारीत आहेत। आता जर या 9 नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेतली तर भाजप आणि सहयोगी पक्षांचा आकडा जातो 33 वर। त्यामुळे आता ही आकडेवारी सांगताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या भाजप उमेदवाराला काँग्रेसनं पाठिंबा दिलाय किंवा महापौर पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलंय ते म्हणजे नारायण चौधरी। आता यांच्याविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर ते भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीआधी काँग्रेसमध्येच होते, पण निवडणुकीआधी त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला। मग त्यांच्यासह त्यांच्यासोबतचे त्यांच्या गटातले 9 नगरसेवक निवडून आले, तेही भाजपच्या तिकिटावर आणि कमळ या निवडणूक चिन्हावर। पण आता या नारायण चौधरींनी वेगळी किंवा काँग्रेस ज्या आघाडीत आहे किंवा काँग्रेस ज्या भिवंडी सेक्युलर फ्रंटमध्ये आहे त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेतली। पण त्यांनी असं का केलं, तर नारायण चौधरी हे आधी भाजपकडून महापौर पदाचे उमेदवार होते, पण ॲज युज्युअल भाजपनं ऐनवेळी खेळी केली, महापौर पदाचा उमेदवार बदलला आणि मग नारायण चौधरींनी सुद्धा महापौर पदाची खुर्ची मिळवण्यासाठी वेगळी भूमिका घेतली। आणि इथे महत्त्वाचं ठरतं ते हे एक पत्र किंवा हा एक पक्षादेश जो आपण आपल्या स्क्रीनवर बघताय। म्हणजे बघा ना, या पक्षादेशात माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून आपणास सूचित करण्यात येतं की 20 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पुढील उमेदवार निश्चित करण्यात आले। ते उमेदवार कोण, तर महापौर पदासाठी नारायण रतन चौधरी, उपमहापौर पदासाठी श्री मोमीन तारिक अब्दुल बारी। काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी आपण काँग्रेस पक्षाच्या सर्व महानगरपालिका सदस्यांना म्हणजेच नगरसेवकांना व्हीप म्हणजेच पक्षादेश द्यावा, तसंच पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी असं पत्र किंवा असं निवेदन हे भिवंडी काँग्रेसचे जे शहर अध्यक्ष आहेत त्यांनी दिलंय। त्यामुळे असा पक्षादेश काँग्रेसनं जाहीर करून आपले महापौर उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर केले आणि इथेच हा सगळा डाव फिरला। काँग्रेसनं चंद्रपूरचा आणि अंबरनाथ नगरपालिकेतला बदला भिवंडीत घ्यायचं ठरवलेलं दिसतंय अशी चर्चा आहे। कारण चंद्रपुरात काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ असतानाही त्यांच्या 2 नेत्यांमधल्या भांडणाचा फायदा खरं तर भाजपनं घेतला आणि मग थेट महाविकास आघाडीत काँग्रेस सोबत असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चंद्रपूर महापालिकेत सत्तेचा संसार थाटला। आता इकडे अंबरनाथ बाबत सांगायचं झालं तर अंबरनाथ नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाच्या निवडीवेळी भाजपनं काँग्रेसचे 12 नगरसेवक आपल्याकडे घेतले। मग काँग्रेस पक्षानं त्याच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली। मग या 12 नगरसेवकांनी थेट भाजपात पक्षप्रवेश केला। त्यामुळे ह्या 2 प्रसंगातून काँग्रेसनं डाव शिकलेला दिसतोय।
आणि मग आता परत एक नवा अँगल येतो, तो म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याचा, जो खरं तर अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांना लागू झाला आहे. आणि आता भिवंडीबाबत आपण जर बोलत असू तर इथे भाजपच्या 9 नगरसेवकांना, म्हणजे नारायण चौधरी आणि त्यांच्यासोबतचे 9 नगरसेवक यांना लागू होणार आहे. कारण आधी म्हटल्याप्रमाणे हे सगळे नगरसेवक भाजपच्या तिकिटावर आणि कमळ या निवडणूक चिन्हावर निवडून आलेत. विशेष म्हणजे यांची गटनोंदणीसुद्धा भाजपकडून झाली आहे. त्यामुळे हे सगळे नगरसेवक आता भाजप जी भूमिका घेईल त्याला बांधील असतील. म्हणजे गटनोंदणी झाल्यानंतर नगरसेवकांवर ती मर्यादा असते किंवा त्यांच्यावर ते बंधन असतं. पण गटनोंदणीनंतर स्वतंत्र राजकीय भूमिकासुद्धा घेता येत नाही. पक्षाचा व्हीप निघाला म्हणजेच पक्षादेश निघाला तर तो धरूनच नगरसेवकाला आपली पुढची भूमिका घ्यावी लागते. म्हणजे मतदान असेल तर ते मतदान करावं लागतं. जे पक्षादेशाला डावलतील किंवा जे पक्षादेशाला केराची टोपली दाखवतील त्यांच्यावर कारवाई होऊ शकते कायदेशीररित्या. आणि आता भिवंडीतही भाजप नगरसेवकांबाबत सांगायचं आणि पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई टाळायची असेल तर 1/3 आकडा जर आपण समजला तर भाजपचे 22 नगरसेवक निवडून आलेत. त्यातला 1/3 असेल म्हणजे 22 पैकी 15 भाजप नगरसेवकांनी नारायण चौधरींसोबत जायला हवं, तरच त्यांचं नगरसेवक पद कायम राहील किंवा त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होणार नाही. पण हल्ली पक्षांतर बंदी कायद्याच्या कारवाईला म्हणावं इतकं सिरियसली खरंच राजकीय नेते मंडळी घेतात का किंवा त्याला खरंच घाबरतात का, तर तसं चित्र नाही आहे. कारण कायदेशीररित्या कारवाई होऊन नगरसेवक पद रद्द होऊन यांच्यापैकी म्हणजे यांच्यावर कारवाई होऊन त्यांचं पद संपुष्टात येईपर्यंत बराचसा यांचा कार्यकाळ संपून गेलेला असतो. तरी आता काँग्रेसने एकीकडे भाजपच्या नगरसेवकाला महापौर पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर त्यांच्या या निर्णयानंतर खरं तर भिवंडीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपातलाच एक नाराज गट सुमित पाटील आणि निलेश चौधरींच्या नेतृत्वाखाली मुंबईला थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेत. आता तिथे काय राजकीय घडामोडी घडतात, कशी राजकीय गणित समीकरणं बदलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तरी भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या त्या 9 नगरसेवकांची भूमिका नेमकी काय असणार आहे आणि इथली राजकीय गणितं कशी बदलणार आहेत, नारायण चौधरी हेच भिवंडी महापालिकेचे महापौर होत आहेत का, हे सगळं पाहावं लागणार आहे. तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.